नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावती व माध्यमिक मुख्याध्यापक संघ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित न्यास प्रश्नांचा सराव या उपक्रमामध्ये मी दीपक चांदुरे, अधिव्याख्याता, डाएट अमरावती, आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण अर्थात नॅशनल अचिव्हमेंट सर्वे, ज्याला न्यास या नावाने सुपरिचित आहे, हे सर्वेक्षण राष्ट्रीय स्तरावरून केलं जातं. हे सर्वेक्षण प्रामुख्याने इयत्ता 3री, 5वी, 8वी व 10वी या इयत्तांकरिता आयोजित केलं जातं. यादृच्छिक पद्धतीने अर्थात रँडम पद्धतीने काही शाळांची आणि शाळेतील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यातील प्रश्नांची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याचप्रमाणे उत्तर लिहिण्याची पद्धत ही सुद्धा थोडी वेगळी आहे. म्हणूनच प्रश्नांचा व उत्तर नोंदविण्याचा सराव, परिचय व्हावा याकरिता सराव प्रश्नसंच व त्याचे विश्लेषणात्मक यूट्यूब सेशन हा एक प्रयत्न आहे. सामाजिक शास्त्र विषयाच्या संदर्भाने बोलायचं झाल्यास इयत्ता 10वी करिता 12 अध्ययन निष्पत्तीवर आधारित एकूण 35 प्रश्न विचारले जातील आणि त्यामध्ये सुद्धा सेट क्रमांक 2 आणि सेट क्रमांक 4 मध्ये सामाजिक शास्त्र विषयाचा समावेश केलेला असेल. हे सर्वेक्षण 12 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे. ही झाली न्यासबद्दलची माहिती. आता आपण न्यासमध्ये उत्तर नोंदवण्याची जी पद्धत आहे या पद्धतीला बारकाईने समजून घेऊ. कारण आपल्याला शाळेमध्ये रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा या पद्धतीचे वस्तुनिष्ठ प्रश्न, त्यानंतर लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न हे लिहिण्याचे व त्यांचे उत्तर देण्याचा सराव असतो. मात्र न्यासमध्ये या पद्धतीने उत्तरं लिहायची नसतात, तर OMR शीट आणि त्यावर उत्तरे नोंदवायची असतात. चला तर मग OMR शीट आणि उत्तर नोंदवण्याची पद्धतीला आपण समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्रीनवर पाहत आहात हा आहे OMR उत्तरपत्रिकेचा एक नमुना. या ठिकाणी प्रश्न क्रमांक दिलेले असतील आणि प्रत्येक प्रश्न क्रमांकासमोर 1, 2, 3, 4 याप्रमाणे अंक असतील. हे 4 अंक त्या प्रश्नाचे 4 पर्याय दर्शवितात. आपण प्रश्न समजपूर्वक वाचून त्यानंतर योग्य उत्तर निवडावे आणि जे उत्तर असेल, जो पर्याय असेल, त्या क्रमांकाचा पर्याय OMR शीटवर आपल्याला नोंदवायचा आहे. जितके प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असतील तितके प्रश्नसंख्या व प्रत्येक प्रश्नासमोर या पद्धतीने 4 पर्याय दिलेले असतील. OMR शीटवर उत्तर नोंदवण्यासाठी काही सर्वसामान्य सूचना असतात, त्या याप्रमाणे आहेत. योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ छायांकित करण्यासाठी फक्त निळा किंवा काळा बॉलपॉईंट पेन वापरावा. अर्थात आपल्याला उत्तर नोंदवण्यासाठी केवळ निळा, ब्ल्यू किंवा ब्लॅक अर्थात काळा बॉलपॉईंट पेन वापरायचा आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 1, 2, 3 आणि 4 असे 4 पर्याय आहेत. त्यापैकी फक्त एकच उत्तर बरोबर आहे. अर्थात एकापेक्षा अधिक उत्तरांना, अधिक पर्यायांना आपण छायांकित करू शकत नाही. चाचणी OMR शीटवर बरोबर उत्तर खालीलप्रमाणे छायांकित करावे. मित्रांनो, कृपया हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्यावा. प्रश्नाच्या पुढे दिलेल्या 4 पर्यायांपैकी योग्य पद्धत या ठिकाणी दाखवलेली आहे. यामध्ये ज्याप्रमाणे 2 हे उत्तर संबंधित विद्यार्थ्याला नोंदवायचे होते, तर त्यांनी 2 हा क्रमांक आणि त्याचा गोल पूर्णतः काळा अर्थात छायांकित केलेला आहे.
OMR शीटवर एकदा उत्तर छायांकित केल्यानंतर तुम्हाला ते बदलण्याची परवानगी नाही. अर्थात या ठिकाणी 2 उत्तर जर नोंदविलं असेल आणि कालांतराने आपल्याला ते उत्तर बदलून 3 किंवा 4 किंवा 1 या पद्धतीने बदलवायचं असेल तर तसे करता येणार नाही. एकदा नोंदवलेले उत्तर हे अंतिम असेल. मोठ्या प्रमाणावर चुका केल्या जातात. उत्तर नोंदविण्यासाठी या पद्धतींच्या वेगवेगळे पर्याय विद्यार्थी वापरताना दिसून येतात. योग्य उत्तराच्या गोलामध्ये क्रमांकाला क्रॉस करणे किंवा राईट टिक मार्क करणे किंवा गोलामध्ये छोटा गोल छायांकित करणे किंवा अर्धवट छायांकित करणे ह्या चुका मोठ्या प्रमाणावर केलेल्या दिसून येतात. या कुठलीही चूक न करता योग्य पद्धत ही आता आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे. ती याप्रमाणे योग्य पर्यायाला पूर्णतः छायांकित करायचं आहे. अशा पद्धतीने आपण प्रश्न वाचून समजून घ्यावा आणि पर्यायाच्या योग्य क्रमांकाला छायांकित करायचं आहे. या ठिकाणी ह्या सूचना मी उत्तरपत्रिकेच्या नमुन्याच्या वर दाखवलेल्या आहेत. प्रत्यक्ष न्यास सर्वेक्षणाच्या वेळेस ह्या सूचना आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पृष्ठावर दिलेल्या असतील. आशा करतो की आपल्याला उत्तर नोंदविण्याची योग्य पद्धत लक्षात आली असेल. मित्रांनो, आताच आपण राष्ट्रीय संपादन सर्वेक्षणामध्ये उत्तर नोंदविण्याची पद्धती समजून घेतली आहे. आता आपण तुम्ही नुकत्याच सोडविलेल्या सामाजिक शास्त्र विषयाच्या प्रश्नसंचातील प्रत्येक प्रश्नाचा विश्लेषणात्मक विचार करणार आहोत. चला वही आणि पेन सोबत ठेवू, आवश्यक त्या नोंदी करू आणि राष्ट्रीय संपादन सर्वेक्षणामध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांच्या धर्तीवर त्यासारखे असणारे प्रश्न कशा पद्धतीने सोडवावे, त्यासाठी कसा विचार करणे अपेक्षित आहे याबद्दल विश्लेषण समजून घेऊ. मित्रांनो, इयत्ता 10वीच्या सामाजिकशास्त्र विषयाच्या राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण सराव प्रश्नसंच पहिल्याचे विश्लेषण प्रश्ननिहाय आपण पाहणार आहोत. प्रश्नसंच क्रमांक 1मध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता की मितालीला नकाशावर तिचे गाव होशंगाबाद शोधायचे आहे. त्यासाठी तिला त्या स्थानाचे रिकामी जागा ज्ञात हवे. पर्याय होते फक्त अक्षांश, पर्याय क्रमांक 2 फक्त रेखांश, पर्याय क्रमांक 3 अक्षांश व रेखांश, पर्याय क्रमांक 4 फक्त उंची. मित्रांनो, नकाशावर एखादे ठिकाण हे शोधायचे असल्यास आपल्याला त्या स्थानाचे फक्त अक्षांश माहिती असून उपयोग नाही, फक्त रेखांशही ज्ञात असून उपयोग नाही, तर अक्षांश व रेखांश दोन्हीचे ज्ञान आपल्याला हवे. फक्त उंची अर्थात समुद्रसपाटीपासूनची उंची एकसमान उंचीवर अनेक ठिकाणी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 1चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अक्षांश व रेखांश. आणि याची माहिती आपल्याला इयत्ता 6वीच्या भूगोल विषयाच्या दुसऱ्या प्रकरणात चला वृत्ते वापरूया यामध्ये प्राप्त होते. पहिल्याच प्रश्नामध्ये आपल्याला लक्षात आले असेल की आपण जरी इयत्ता 10वीला आहोत तरी इयत्ता 10वीला विचारल्या गेलेल्या प्रश्नाचा संदर्भ हा 6व्या इयत्तेतल्या प्रकरणाशी किंवा 6व्या इयत्तेत प्राप्त केलेल्या ज्ञानाशी आहे. त्यामुळे राष्ट्रीय संपादन सर्वेक्षणामध्ये विचारण्यात येणारे प्रश्न हे केवळ आपल्या एका इयत्तेच्या पाठ्यांशावर आधारित असतील असे मुळीच नाही. किंबहुना आपण आतापर्यंत प्राप्त केलेल्या समग्र ज्ञानावर आधारित हे प्रश्न असतात. ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये शुष्क ऋतूत झाडे त्यांची पाने 6 ते 8 आठवडे पानझड करतात? हा प्रश्न आणि या प्रश्नाला पहिला पर्याय दिलेला आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने,
दुसरा उष्णकटिबंधीय पानझड वने, तिसरा काटेरी वने, चौथा दलदल वने. या प्रश्नाचे उत्तर किंवा उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी पहिला जो पर्याय उष्णकटिबंधीय सदाहरित वने, यामध्ये हा जो वनांचा प्रकार आहे या शब्दामध्येच सदाहरित वने म्हणजे जी नेहमीच हिरवीगार असतात अशी वने हा पहिला प्रकार आहे. आणि प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की पानझड करणारी वने किंवा त्या प्रकारचे वृक्ष कुठल्या प्रकारात आहे. त्यामुळे हे उत्तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार नाही असं तत्वतः आपल्याला सहज लक्षात येईल. पर्याय क्रमांक 2 उष्णकटिबंधीय पानझड वने, या पर्यायाच्या नावामध्येच आपल्याला पानझड हा शब्द सापडतो आहे आणि उष्णकटिबंधीय पानझड वने हेच याचे योग्य उत्तर आहे. याचा संदर्भसुद्धा आपल्याला इयत्ता 6वीच्या भूगोल विषयाच्या 8व्या पाठामध्ये नैसर्गिक संसाधने यामध्ये सापडतो. या पाठामध्ये एक आकृती दिलेली आहे आणि त्यामध्ये 15 उत्तरेला पानझडी वने दर्शविलेली आहेत. त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे की विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विचार केला तर कटिबंधानुसार खालील प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळून येतात. विषुववृत्तीय सदाहरित पानझडी वने. या पद्धतीचे मूलभूत ज्ञान आपल्याला इयत्ता 6वीच्याच पाठ्यपुस्तकामध्ये या प्रश्नाच्या संदर्भाने प्राप्त झालेले दिसून येते. आपण या मूलभूत ज्ञानावर आधारित 10व्या वर्गाला भूगोल विषयाच्या 5व्या पाठावर अर्थात नैसर्गिक वनस्पती व प्राणी यामध्ये दिलेलं आहे की भारतात 1000 ते 2000 मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वने आढळतात. कोरड्या ऋतूत म्हणजेच शुष्क ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतींची पाने गळतात. या पद्धतीने इयत्ता 6वीचं मूलभूत ज्ञान आणि इयत्ता 10वीमध्ये त्याच ज्ञानाचा अधिक केलेला विस्तार या दोन्हीच्या माध्यमातून आपण प्रश्न क्रमांक 2च्या योग्य उत्तरापर्यंत अर्थात उष्णकटिबंधीय पानझड वने इथपर्यंत पोहोचू शकतो. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे. जूनच्या मध्यात पश्चिम घाटालगत पर्जन्यवृष्टी होण्याचे मुख्य कारण या ठिकाणी रिकामी जागा सोडलेली आहे. अर्थात जूनच्या मध्यात पश्चिम घाटालगत पर्जन्यवृष्टी होण्याचे मुख्य कारण आपल्याला दिलेल्या पर्यायातून शोधून सांगायचे आहे. सर्वप्रथम आपण पश्चिम घाट ही संकल्पना थोडक्यात समजून घेऊ. या ठिकाणी भारताचा दक्षिणेकडील भागाचा हा नकाशा आहे. या नकाशामध्ये जो हिरवा भाग दर्शवलेला आहे हा संपूर्ण पश्चिम घाट आहे. अरबी समुद्रानंतर भारतीय उपखंडाच्या आणि प्रामुख्याने भारताच्या मुख्य भूमीमध्ये आपल्याला हा पश्चिम घाट उत्तर दक्षिण पसरलेला दिसून येतो. घाटामध्ये जूनच्या मध्यात पर्जन्यवृष्टी होण्याचे मुख्य कारण काय असा प्रश्न विचारलेला आहे आणि आपण आत्तापर्यंत पश्चिम घाट समजून घेतलं. आता याचं उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला संदर्भ सापडतो NCERTच्या इयत्ता 9वीच्या समकालीन भारत या पाठ्यपुस्तकातील पाठ 2 आहे भारत का भौतिक स्वरूप. हा जो पाऊस आहे हा आर्द्रता असलेल्या हवा ही या ठिकाणी असणाऱ्या सह्याद्री पर्वताला आदळते आणि तिथून ती उंच गेल्यामुळे त्या ठिकाणी पाऊस पडतो असे आपल्याला लक्षात येते. अर्थात पश्चिम घाटालगत पर्जन्यवृष्टी होण्याचे मुख्य कारण हे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसून येते, भूरचनेचे वैशिष्ट्य. प्रश्न क्रमांक 4. सुती वस्त्र उद्योग, रबर, खाद्यतेले, कागद ही उदाहरणे कोणत्या प्रकारच्या उद्योगांची आहेत?
मित्रांनो, या ठिकाणी 4 प्रकारचे उद्योग यांनी दिलेले आहेत, पर्यायांमध्ये दिलेले आहेत. कृषी आधारित, प्राणीज आधारित, खनिज आधारित, रसायन आधारित. सुती वस्त्र उद्योग. सुती वस्त्र उद्योगाचा कच्चा माल हा कापूस आहे आणि कापूस हा शेतामध्ये पिकवला जातो. रबराचा कच्चा मालसुद्धा, रबर उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा मालसुद्धा झाडांपासून प्राप्त केला जातो. खाद्यतेलमध्ये शेंगदाण्यापासून प्राप्त होणारं, सोयाबीनपासून प्राप्त होणारं किंवा सूर्यफुलाच्या बियांपासून प्राप्त होणारं, या पद्धतीने वेगवेगळे खाद्यतेले आहेत. आणि हे जे खाद्यतेल आहेत हे सुद्धा कृषी आधारित उत्पादनांशी संबंधित आहे. आणि त्याचप्रमाणे कागद हा प्रामुख्याने वनस्पतींच्या लगद्यापासून तयार केला जात असतो. त्यामुळे सुती वस्त्र उद्योग, रबर, खाद्यतेले, कागद ही जी उदाहरणे आहेत ही कृषी आधारित उद्योगांची आहेत. प्रश्न क्रमांक 5. डाळी अन्य पिकांबरोबर आळीपाळीने घेण्याचे मुख्य कारण म्हणजे? शेतांमधून डाळींचे अन्य पिकांसोबत आळीपाळीने का घेतले जातं, डाळींचं उत्पादन का घेतलं जातं, असा हा प्रश्न आहे. आणि दिलेले पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, त्या बाजारपेठेत खूप महाग असतात. पर्याय क्रमांक 2, त्या आपल्याला पोषक आहार पुरवितात. पर्याय क्रमांक 3, पीक तयार होण्यास कमी कालावधी लागतो. पर्याय क्रमांक 4, त्यांच्यामुळे मृदा सुपीक होण्यास मदत होते. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला संदर्भ लक्षात घ्यावा लागेल की डाळींच्या जी मुळं असतात, डाळवर्गीय वनस्पतींची जी मुळं असतात ती नायट्रोजनचं मातीमध्ये संचयन करून देतात आणि त्यामुळे नायट्रोजनच्या या संचयनामुळे मृदा ही अधिक पोषक बनते. अर्थात ही मृदा सुपीक होण्यास डाळीचे हे पीक आळीपाळीने घेतल्यास आपल्याला मदत होते. त्यामुळे प्रश्न क्रमांक 5ची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मृदा सुपीक होण्यास मदत होते. प्रश्न क्रमांक 6, दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करा आणि छायांकित केलेला प्रदेश जो जून ते सप्टेंबरच्या दरम्यान 20 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडणार आहे तो ओळखा. या ठिकाणी एक बाब लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये नकाशा वाचन हे कौशल्य आहे आणि जून ते सप्टेंबर दरम्यान 20 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस कुठल्या पट्ट्यामध्ये पडतो हे आपलं आशय ज्ञानाशी संबंधित सुद्धा हा प्रश्न आहे. अर्थात कौशल्य आणि ज्ञान या दोघांचीही संगम असलेला हा प्रश्न 6वा आहे. दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करा आणि छायांकित केलेला प्रदेश जो जून ते सप्टेंबरच्या दरम्यान 20 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडणार आहे तो ओळखा. अर्थात नकाशातील हा जो पट्टा आता आपल्याला झूम करून दाखवलेला आहे, हा पट्टा कोणता आहे हे ओळखण्यास सांगितलेले आहे. आणि 4 पर्याय आहेत. कोरोमंडल किनारा, 2 कोकण किनारा, 3 अरवली डोंगराचा पश्चिमेकडील भाग आणि 4 दख्खनचे पठार. या ठिकाणी मित्रांनो कोरोमंडल किनारा जो आहे तो आता आपल्याला स्क्रीनवर झूम करून दाखवलेला आहे. भारताच्या दक्षिणेला दक्षिण भारतामध्ये पूर्व सीमेला अर्थात बंगालच्या उपसागराजवळ असलेला हा कोरोमंडल किनारा आहे. आणि कोरोमंडल किनारा आणि या ठिकाणी छायांकित केलेला भाग हे जुळत नसल्यामुळे पर्याय क्रमांक 1 कोरोमंडल किनारा हे योग्य उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2 कोकण किनारा आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रातील असल्यामुळे ज्ञात आहेच की कोकण किनारपट्टी ही आपल्याला दक्षिण भारताच्या पश्चिम दिशेने अरबी समुद्रालगतचा हा किनारपट्टीचा भाग आहे जो की आता आपल्याला स्क्रीनवर झूम करून दाखवलेला आहे. हा कोकण किनारा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा योग्य उत्तर नाही. पर्याय क्रमांक 3 अरवली डोंगराचा पश्चिमेकडील भाग हे योग्य उत्तर आहे. या ठिकाणी आपल्याला अरवली पर्वत
स्क्रीनवर झूम करून दाखवलेला आहे. आणि या पर्वताच्या पश्चिमेकडील भाग म्हणजे तेथून थर डेझर्ट किंवा थराचे वाळवंटचा जो भाग आहे तो हा भाग आहे. आणि त्यामुळे या छायांकित केलेला भाग, ज्या भागामध्ये जून ते सप्टेंबर या दरम्यान 20 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो, तो भाग आहे पर्याय क्रमांक 3 अरवली डोंगराचा पश्चिमेकडील भाग. आणि दुसरी एक मदत आपल्याला मिळू शकते आणि ती आहे देशाचा पर्जन्याचं विवरण दर्शविणारा, जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याचं विवरण दर्शविणारा हा नकाशा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणता प्रदेश लोह खनिज सापडते? कुठल्या खालीलपैकी कोणत्या प्रदेशात लोह खनिज सापडते? पर्याय आहेत हिमालय पर्वत क्षेत्र, अर्थात नकाशामधला हा भाग हिमालय पर्वत क्षेत्र. सिंधू गंगा मैदाने. सिंधू गंगा मैदाने म्हणजे नकाशामध्ये हा जो क्षेत्र आता आपण पाहत आहात, हे क्षेत्र हिमालयाचा पायथा आणि हा असलेलं ही नदी जी दिसत आहे ही गंगा नदी आणि इकडे सिंधू नदी, या पद्धतीने मैदाने हा भाग दुसरा पर्याय दर्शवितो. छोटा नागपूर पठार. छोटा नागपूर पठार इथे आपल्याला आता मी झूम करून दाखवलेलं आहे. छोटा नागपूर पठार हे छोटा नागपूर पठाराचं क्षेत्र आहे. आणि अंदमान निकोबार बेटे, अंदमान आणि निकोबार बेटे आपल्याला स्क्रीनवर झूम करून दाखवलेले आहेत. या पद्धतीने हे 4 भाग देशामध्ये 4 वेगवेगळ्या दिशांना आहेत असं साधारणतः दिसून येत आहे. प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या प्रदेशात लोहखनिज सापडते? लोहखनिज दर्शविणारा, लोहखनिजाचं वितरण दर्शविणारा हा जो नकाशा आहे, यामध्ये थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं होतं हे क्षेत्र हे छोटा नागपूर पठाराचा भाग आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 7ची योग्य उत्तर आहे छोटा नागपूर पठार. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8. पंजाबमधील जमिनीची गुणवत्ता कमी होण्याचे मुख्य कारण इथे विचारलेलं आहे. पर्याय आहे खाणी, दुसरा पर्याय निर्वनीकरण, तिसरा पर्याय आहे अतिचरा. जेव्हा वनांची मोठ्या प्रमाणावर तोड केली जाते त्या प्रसंगी त्या क्रियेला निर्वनीकरण असा शब्द वापरला जातो, ही संकल्पना वापरली जाते. तर पंजाबमधील जमिनीची गुणवत्ता कमी होण्याचे मुख्य कारण काय? तर याचं योग्य उत्तर आहे अतिरिक्त जलसिंचन. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर गहू शेती केली जाते. पंजाब राज्यामध्ये 97% शेती ह्या सिंचनाच्या माध्यमातून केल्या जातात. त्यामुळे अधिकाधिक पीक घेण्यासाठी केलं जाणारं अतिरिक्त जलसिंचन हे पंजाबमधील जमिनीची गुणवत्ता कमी होण्याचं एक मुख्य कारण आहे. प्रश्न क्रमांक 9. पर्जन्य ऋतूत येणाऱ्या पिकांना कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 रब्बी, पर्याय क्रमांक 2 खरीप, पर्याय क्रमांक 3 झैद आणि पर्याय क्रमांक 4 गहू. पर्जन्य ऋतूत म्हणजे साधारणतः पावसाळ्यामध्ये येणाऱ्या पिकांना कोणत्या नावाने ओळखले जाते असा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 रब्बी, अर्थात हिवाळ्यामध्ये येणाऱ्या पिकांना रब्बी पिके असे म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2 खरीप हे योग्य उत्तर आहे. पर्जन्य ऋतूत अर्थात पावसाळ्यामध्ये येणाऱ्या पिकांना खरीप पिके असं म्हटलं जातं, या नावाने ओळखलं जातं आणि हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 झैद. झैद उन्हाळ्यामध्ये जी पिकं घेतली जातात त्यांना झैद हा शब्द वापरला जातो आणि या ठिकाणी पावसाळ्यातल्या पिकांबद्दल प्रश्न असल्यामुळे झैद हे सुद्धा याचे योग्य उत्तर नाही. आणि पर्याय क्रमांक 4 गहू हे एक पीक आहे. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे पर्जन्य ऋतूत येणाऱ्या पिकांना म्हणजे एकापेक्षा अधिक पिकांना कोणत्या नावाने ओळखलं जातं आणि तो जो पिकांचा समूह आहे जो पावसाळ्यामध्ये घेतला जातो त्याला खरीप पिके असे म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. मृदा संवर्धनासाठी पायऱ्यांची शेती कोठे केली जाते?
पायऱ्यांची शेती कुठल्या प्रदेशामध्ये, कोणत्या भागामध्ये केली जाते? यासाठी पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 त्रिभुज प्रदेश, पर्याय क्रमांक 2 मैदाने, पर्याय क्रमांक 3 वाळवंटी प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 डोंगर. मित्रांनो, त्रिभुज प्रदेश हा भाग नदी ज्या ठिकाणी समुद्राशी संगम पावते त्या ठिकाणी तयार होणारा भाग असतो. हा मोठ्या बहुतांशी त्रिभुज प्रदेश हा सपाट असतो. मैदाने हा सुद्धा भाग, भौगोलिक क्षेत्र हे सुद्धा एक सपाट क्षेत्र असते आणि त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पायऱ्यांची शेती करण्याची गरज नाही. वाळवंटी प्रदेशामध्ये शेती आपल्याला अपवादात्मक स्थिती वगळता अन्य ठिकाणी करताना दिसून येत नाही आणि त्या ठिकाणी शेतीचं तंत्र वेगळं असतं. मृदा संवर्धनासाठी हा या प्रश्नातला एक महत्त्वाची संकल्पना आहे की मृदेचं संवर्धन व्हावं, शेतातली मृदा शेतामध्ये राहावी, ती वाहून जाऊ नये यासाठी डोंगरी क्षेत्रामध्ये पायऱ्यांची शेती केली जाते. आपण या ठिकाणी आपल्याला एक सुलभ संदर्भासाठी एक चित्र आपल्याला दाखवलेलं आहे. हे डोंगरी भागामध्ये भात शेती चं हे चित्र आहे. भात शेती करण्यासाठी या शेतकऱ्याने काय केलेलं आहे की डोंगराला पायऱ्यांचा आकार दिलेला आहे आणि प्रत्येक टप्प्याटप्प्यावर मळे तयार करून त्या मळ्यांमध्ये भाताची शेती करत आहेत. या पद्धतीने पायऱ्यांची शेती ही डोंगरी क्षेत्रामध्ये केली जाते. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांमध्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये पश्चिमेकडील हवेतील हालचालींमुळे हिवाळ्यात सर्वाधिक पाऊस पडतो? अर्थात खाली काही राज्यांचे किंवा केंद्रशासित प्रदेशांचे नावं जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी कुठे हिवाळ्यात सर्वात जास्त पाऊस पडतो असा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 आहे पंजाब हरियाणा, पर्याय क्रमांक 2 गुजरात आणि राजस्थान, पर्याय क्रमांक 3 आसाम आणि मेघालय, पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू आणि पांडिचेरी. या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 11 मध्ये हिवाळ्यात सर्वाधिक पाऊस कुठल्या क्षेत्रामध्ये पडतो हा प्रश्न आहे. हिवाळा हा पावसाळ्याचा अंत असतो आणि म्हणून ह्या काळामध्ये पर्जन्याचं वितरण दर्शविणारा एक नकाशा आहे आणि हा नकाशाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू आणि पांडिचेरी या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पर्जन्यवृष्टी होते. परतीचा पाऊस ज्याला म्हटलं जातं, या परतीच्या पावसाच्या आधारावरच या ठिकाणी शेतीची पिके घेतली जातात आणि त्या पद्धतीची शेतीची रचनाही आपल्याला पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 12 आहे केरळ आणि कर्नाटकमध्ये मान्सूनपूर्व सरी कोणत्या नावाने ओळखले जाते? अर्थात मान्सूनपूर्व ज्या सरी येतात, जो पाऊस येतो अल्पसा असा, त्यांना केरळ आणि कर्नाटकमध्ये काय नाव वापरलं जातं? भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये मान्सूनपूर्व सरींना वेगवेगळे नावं वापरलेली आपल्याला पाहायला मिळतात. पहिला पर्याय कालबैसाखी, दुसरा लू, तिसरा आम्रसरी आणि चौथा उत्तर पश्चिमीय. या ठिकाणी NCERTच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक संदर्भ दिलेला आहे. लू पर्याय क्रमांक 2 या संबंधामध्ये संकल्पना दिलेली आहे की लू हा ग्रीष्मकाल का एक प्रभावी लक्षण है. ये धूल भरी गर्म एवं शुष्क पवने होती है. अर्थात लू हा उन्हाळ्यातील हवेचा प्रकार आहे जी की खूप उष्ण असते आणि कोरडी असते. पर्याय क्रमांक 1 कालबैसाखी याबद्दल म्हटलेलं आहे की वैशाख के महीने में होने के कारण पश्चिम बंगाल में इसे कालबैसाखी कहते हैं. शेवटचा उत्तर आता आपण पाहतोय अंडरलाईन केलेला. ग्रीष्म ऋतू के अंत में अर्थात उन्हाळ्याच्या शेवटी कर्नाटक एवं केरल में प्राय पूर्व मानसूनी वर्षा होती है. पूर्व मानसूनी म्हणजे मानसून पूर्व वर्षा होती है. इसके कारण आम जल्दी पक जाते हैं.
की पाऊस आल्यामुळे त्या क्षेत्रामधले आंबे लवकर पिकतात। तथा प्राय इसे आम्रवर्षा भी कहते हैं। आम्रवर्षा म्हणजेच आम्रसरी मराठीमध्ये, हिंदीमध्ये आम्रवर्षा। तर या पद्धतीने प्रश्न क्रमांक 12चं योग्य उत्तर आपल्याला प्राप्त होते। पर्याय क्रमांक 3 आम्रसरी। आता आपण पुढे प्रश्न क्रमांक 13 पर्यंत पोहोचलेलो आहोत। शौर्य हा या प्रश्नामध्ये विचारलेला आहे की शौर्य नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो समुद्रसपाटीपासून 1461 मीटर उंचीवर असणाऱ्या ठिकाणी राहतो, तर तो कुठे राहतो? पर्याय आहेत शिलाँग, लुधियाना, विशाखापट्टणम आणि जयपूर। आता सर्वप्रथम आपण हे 4 ठिकाणं नकाशात कुठे आहेत ते पाहून घेऊ। या ठिकाणी जयपूर हे राजस्थान राज्यामध्ये या ठिकाणी येतं। तिसरं विशाखापट्टणम हे बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर या ठिकाणी येतं। त्यानंतर लुधियाना हे पंजाब राज्यामध्ये या ठिकाणी येतं आणि पर्याय क्रमांक 1 शिलाँग हे मेघालय राज्यामध्ये या ठिकाणी येतं। मित्रांनो, हा जो आपल्याला स्क्रीनवर नकाशा दिसत आहे, हा नकाशा देशातील विविध क्षेत्रांची समुद्रसपाटीपासूनची उंची दर्शविणार आहे आणि त्यासाठी इथे सूची दिलेली आहे। आपल्याला शोधायचे असलेले ठिकाण हे 1461 मीटर उंच इतकं आहे। 1461 हा जो भाग आहे हा या ठिकाणी 1000 ते 1500 अर्थात गडद हिरव्या रंगाने दर्शविलेला भाग आहे। आणि आपण नकाशामध्ये जे 4 ठिकाणं शोधली आहेत त्या 4 ठिकाणांपैकी पूर्वांचल क्षेत्रामध्ये असणारं शिलाँग हे ठिकाण लक्षात येईल की हे 1461 मीटर उंचीवर आहे। त्यामुळे प्रश्न क्रमांक 13चं योग्य उत्तर आहे शिलाँग। प्रश्न क्रमांक 14 सुपीक मृदा व भरपूर पाऊस असणाऱ्या मैदानी प्रदेशात लोकसंख्येची घनता कशी असते असा तो प्रश्न आहे। प्रति चौरस किलोमीटर किती लोक राहतात यावरून लोकसंख्येची घनता निश्चित केली जाते आणि आपल्या मदतीला या ठिकाणी लोकसंख्येची घनता दर्शविणारा भारताचा नकाशा दर्शविलेला आहे, आपल्या पुढे दाखवलेला आहे। लोकसंख्येची घनता ही 100पेक्षा कमी असेल तर त्याला विरळ लोकसंख्येची घनता असं म्हटलं जातं। ज्या पद्धतीने आपण पाहू शकता, जम्मू काश्मीर असेल, इकडे अरुणाचल प्रदेश असेल, हिमाचल प्रदेश असेल, या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी आहे, विरळ आहे। मध्यम लोकसंख्येची घनता आहे 101 ते 250 असेल तर ती मध्यम आहे। राजस्थान हा त्यामध्ये मोडतं। त्यानंतर जास्त लोकसंख्येची घनता असणार आहे 251 ते 500 अर्थात 1 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये सरासरी 251 ते 500 इतके लोक राहत असतील अशी लोकसंख्येची घनता असणारे राज्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य आलेलं आहे। आणि अत्याधिक लोकसंख्येची घनता अर्थात 1 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये सरासरी 500पेक्षा अधिक लोक राहत असतील तर ती अत्याधिक लोकसंख्येची घनता असणारं क्षेत्र आहे आणि ते क्षेत्र पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल हे आहे असं आपल्याला या नकाशाच्या माध्यमातून दिसत आहे। खालच्या बाजूला केरळ आणि तामिळनाडू हे 2 राज्य आहेत। मित्रांनो, या ठिकाणी आपल्या देशाच्या या नकाशामध्ये जिथे लोकसंख्येची घनता अधिक दाखवलेली आहे हा भाग मैदानी भाग आहे। गंगेचं मैदान आहे आणि या ठिकाणी गंगा नदीच्या माध्यमातून
झालेल्या मृदा संचयनामुळे सुपीक मृदा आहेच, सोबत भरपूर पाऊससुद्धा, पाण्याची सुविधासुद्धा आहे आणि अशा या क्षेत्रामध्ये लोकसंख्येची घनताही अत्याधिक आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 14, सुपीक मृदा व भरपूर पाऊस असणाऱ्या मैदानी प्रदेशात लोकसंख्येची घनता, पर्याय क्रमांक 2 अत्याधिक हे योग्य उत्तर आहे. आपण आलेलो आहोत शेवटच्या प्रश्नावर, अर्थात प्रश्न क्रमांक 15, सविनय कायदेभंग चळवळीमध्ये व्यापारी वर्गाने भाग का घेतला? चार पर्याय आपल्या पुढे ठेवलेले आहेत आणि पहिला पर्याय आहे त्यांना देश स्वतंत्र करायचा होता. पर्याय क्रमांक 2, त्यांना परदेशी वस्तूंच्या आयातीविरुद्ध संरक्षण हवे होते. पर्याय क्रमांक 3, त्यांना राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते आणि पर्याय क्रमांक 4, त्यांना प्रत्येक कामगाराच्या उन्नतीसाठी काम करायचे होते. NCERTच्या इयत्ता 10वीच्या भारत और समकालीन विश्व यातील पाठ क्रमांक 2 भारत में राष्ट्रवाद यामध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीबद्दलची माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अंडरलाईन केलेला भाग तेवढीच ओळ वाचतो. व्यावसायिक वर्ग की क्या स्थिती थी प्रश्नार्थक चिन्ह, अर्थात सविनय कायदेभंगाच्या संदर्भाने व्यावसायिक वर्ग, व्यापारी वर्ग याची काय स्थिती होती असा प्रश्न दिलेला आहे आणि पुढे विश्लेषण करून दिलेलं आहे की वे म्हणजे व्यापारी वर्ग हे विदेशी वस्तुओं के आयात से सुरक्षा चाहते थे. व्यापारी वर्गाला विदेशी वस्तूंच्या आयातीच्या पासून संरक्षण हवे होते आणि त्यामुळे व्यापारी वर्ग सविनय कायदेभंग चळवळीमध्ये भाग घेतलेला होता असे NCERTच्या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला संदर्भ सापडतो. त्यामुळे या ठिकाणी प्रश्न 15ची योग्य उत्तर आहे त्यांना परदेशी वस्तूंच्या आयातीविरुद्ध संरक्षण हवे होते. या ठिकाणी आपण 15ही प्रश्नांचे प्रश्ननिहाय विश्लेषण पूर्ण केलेले आहे. मित्रांनो, आपण या यूट्यूब सत्रामध्ये न्यास परीक्षेचा परिचय करून घेतला, उत्तर नोंदवण्याची कार्यपद्धती समजून घेतली व सामाजिक शास्त्र विषयाच्या प्रश्नांचे विश्लेषण समजून घेतले आहे. आपण या सत्राचा लाभ घेतला याकरिता मी आपले तसेच ही सुविधा आपल्यापर्यंत पोहोचविणारे आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक व सन्माननीय शिक्षक यांचे आभार मानतो. या आयोजनामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावतीच्या सोबतच जिल्हा शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावती तसेच माध्यमिक मुख्याध्यापक संघ अमरावती यांचाही मोलाचा वाटा आहे, त्यांचेही मी आभार मानतो. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावतीचे माननीय प्राचार्य तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती यांचे व्यक्तिशः आभार मानून लवकरच पुढील प्रश्नसंचाच्या विश्लेषणाकरिता पुढच्या यूट्यूब ऑनलाईन सेशनमध्ये आपण भेटूया हा विश्वास देतो. राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण जे 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे याकरिता आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.